आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते। अभिजित दिपके, कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या भेटीला आता कपिल सिब्बल पोहोचलेत। आपण पाहतोय कपिल सिब्बल यांनी सोनम वांगचुक यांचं वकिलीपत्र घेतलं होतं आणि आता अभिजित दिपके यांच्या भेटीसाठी कपिल सिब्बल हे दाखल झालेत। एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडते। नवी दिल्लीमध्ये अभिजित दिपके यांची भेट घेण्यासाठी आता कपिल सिब्बल दाखल झालेत। कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांची भेट घेण्यासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे दाखल झालेत। आपण पाहतोय अभिजित दिपके हे कपिल सिब्बल यांच्या भेटीला दाखल झालेत। नवी दिल्लीमध्ये अभिजित दिपके हे कपिल सिब्बल यांच्या भेटीला गेलेत। आपण पाहतोय नवी दिल्लीतून अत्यंत एक महत्त्वाची घडामोड समोर येते। नवी दिल्लीमध्ये ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके हे त्यांच्या भेटीला गेलेत। अभिजित दिपके सध्या या ठिकाणी त्यांच्या घराच्या बाहेर या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। खरं तर काल नवी दिल्लीमध्ये हे आंदोलन आहे हे सोडण्यात आलं होतं। त्या संदर्भात आता दिल्ली पोलिसांकडून ज्या काही FIR दाखल करण्यात आलेल्या आहेत, आंदोलकांसंदर्भात ज्या इतर काही कायदेशीर प्रक्रिया आहेत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी अभिजित दिपके हे कपिल सिब्बल यांच्या घराच्या बाहेर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये कपिल सिब्बल यांची भेट हे अभिजित दिपके घेणार आहेत। आपण सध्या ही समोर गाडी दिसते, याच गाडीतून अभिजित दिपके हे या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही सगळी दृश्य आहेत। या ठिकाणी गेल्या काही वेळापासून जवळपास 20 मिनिटं अभिजित दिपके त्यांच्या घरातून अचानकपणे अत्यंत गुप्तरित्या बाहेर पडले आणि ते कपिल सिब्बल यांचं दिल्लीतील जे निवासस्थान आहे या ठिकाणी पोहोचले आहेत आणि ते कपिल सिब्बल यांची भेट घेऊन जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कायदेशीर मदत हवी ही जाणून घेण्यासाठी कपिल सिब्बल यांच्या घरी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन स्नेहित भरत मोहोळकर, साम TV न्यूज, नवी दिल्ली। कपिल सिब्बल यांच्या नवी दिल्ली। आपण पाहतोय की आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या आंदोलनाच्या नंतर आता ज्या कायदेशीर प्रक्रिया असतील त्या संदर्भात कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा करण्यासाठी अभिजित दिपके भेटीला पोहोचलेत।